पंढरीची पहिली वारी कोणी केली? होय होय वारकरी डोळा पाहे पंढरी. आपल्याला माहीत आहे का पंढरपूरची पहिली वारी कोणी केली? महाराष्ट्र ही संतांची भूमी. सुमारे 5000 वर्षांपूर्वी रुसून गेलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून श्रीकृष्ण दिंडीरवनात आले होते. त्यावेळी श्रीकृष्णांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली. ते पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या आश्रमात आले. त्यावेळी भक्त पुंडलिक हे पाठमोरे बसलेले होते. ते आपल्या आईचे चरण धुत होते. भगवंतांचे तेज 10 दिशांना पसरले होते. भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांच्या दारी उभे होते. श्रीकृष्णाने पुंडलिकाला हात मारली व म्हणाले, सख्या पुंडलिका, मी तुला भेटावयास आलो आहे. तेव्हा पुंडलिकांनी एका हाताने वीट फेकली व भगवंतांना सांगितले, आपण या विटेवर उभे राहा. आईवडिलांची सेवा झाली की मी तुमच्याजवळ येतो. असे म्हणून पुन्हा ते आईवडिलांचे पाय चेपू लागले. भगवंत पुंडलिकाच्या माता पित्याच्या सेवा करण्याने खूप प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, तुला हवं ते वर माग. तेव्हा पुंडलिक म्हणाले, ज्ञान अज्ञान रहित मूर्ख पापी लोकांना देखील आपले दर्शन व्हावे. भगवंता, माझी हीच इच्छा आहे. अशा प्रकारे भक्त पुंडलिकाने आपल्या श्रेष्ठ भक्तीने आणि साधनेने भगवंतांना आपल्याकडे आकृष्ट केले. इतकेच नाही तर भगवंतांना आपल्या पंढरपूरमध्ये थांबवून घेतले. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चोर धरला पुंडलिके, तुका म्हणे चोर धरला पुंडलिके, चला जाऊ कौतुक पहावया, चला जाऊ कौतुक पहावया. भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे की ते बघण्यासाठी ब्रह्मदेव, दक्ष, प्रजापती, गंधर्व, अप्सरा असे 33 कोटी देव देवता भगवंताच्या दर्शनासाठी पंढरपूर क्षेत्रामध्ये आले. आणि पंढरपूरमध्ये सगळीकडे गर्दीच गर्दी झाली. शिवजींना देखील आपल्या भगवंताचे सुंदर रूप बघण्याचा मोह आवरला नाही. कैलास पर्वतावरनं नंदीवर बसून गणपती बाप्पा आणि पार्वती देवी सोबत शिवजी पंढरपूर धामाकडे आले. म्हणून खऱ्या अर्थानं जर बघितलं तर शिवजी हे पंढरपूरचे पहिले आणि खरे वारकरी आहेत. त्यांनी केलेली पहिली वारी जी कैलास पर्वतावरून पंढरपूरला आली, त्या दिंडीमध्ये गणपती बाप्पा आणि पार्वती देवी देखील होत्या. ज्या वेळेस ते करमाळा क्षेत्रापर्यंत आले तेव्हा 33 कोटी देवदेवतांची दाटी तिथपर्यंत जाणवायला लागली. त्यामुळे पार्वती देवी म्हणाल्या, मी इथेच थांबून घेते. त्यामुळे आजही श्री कमला भवानी मंदिरमध्ये आपल्याला दर्शन होतं पार्वती देवींचं. त्यानंतर शिवजी आणि गणपती बाप्पा पुढे निघाले. पुढे गेल्यानंतर ते महाद्वारापर्यंत पोचले. महाद्वाराच्या अलीकडे त्या ठिकाणी इतकी गर्दी होती की त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी वाट नव्हती. तेव्हा नंदी म्हणाला, महादेव, इथे तर फार गर्दी आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये सर्व देवी देवता आलेले आहेत. त्यावेळेस शेजारीच उभ्या असलेल्या हनुमानजींकडे शिवजींचं लक्ष गेलं. तेव्हा हनुमानजींना शिवजींनी प्रार्थना केली, हा जो माझा नंदी आहे त्याला तुम्ही तुमच्याकडे राहू द्या. मी भगवंतांना भेटण्यासाठी जात आहे. तेव्हा नंदीला शिवजींनी हनुमानांकडे सुपूर्द केलं. हे एकमेव मंदिर असं आहे की ज्या मंदिरामध्ये
हनुमानजींच्या समोर नंदी आहेत. मग गणपती बाप्पा आणि शिवजी भगवंतांच्या दर्शनासाठी पुढे निघाले. तिथे देवी देवतांची खूपच गर्दी झालेली होती. त्या गर्दीतून वाट काढत शिवजी भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले होते. त्या गर्दीतून वाट काढत असताना गणपती बाप्पांनी शिवजींना सांगितले की आता मला पुढे चालवत नाही, आता मला खूप घाम येत आहे. तेव्हा शिवजींनी गणपती बाप्पांना सांगितले, तुम्ही असं करा, ह्या महाद्वारावरतीच तुम्ही थांबा. आजही आपल्याला पंढरपूरला गेल्यावरती महाद्वारावरती भगवंतांच्या दर्शनापूर्वीचा गाभारा आहे. तिथे गणपती बाप्पांचे पुरातन विग्रह आढळतात. गणपती बाप्पा आजही तिथे स्थित आहेत. त्यानंतर शिवजी एकटेच पुढे गेल्या. पंढरीची पहिली वारी कोणी केली? होय होय वारकरी डोळा पाहे पंढरी. आपल्याला माहीत आहे का पंढरपूरची पहिली वारी कोणी केली? महाराष्ट्र ही संतांची भूमी. सुमारे 5000 वर्षांपूर्वी रुसून गेलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून श्रीकृष्ण दिंडीरवनात आले होते. त्यावेळी श्रीकृष्णांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली. ते पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या आश्रमात आले. त्यावेळी भक्त पुंडलिक हे पाठमोरे बसलेले होते. ते आपल्या आईचे चरण धुत होते. भगवंतांचे तेज 10 दिशांना पसरले होते. भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांच्या दारी उभे होते. श्रीकृष्णाने पुंडलिकाला हात मारली व म्हणाले, सख्या पुंडलिका, मी तुला भेटावयास आलो आहे. तेव्हा पुंडलिकांनी एका हाताने वीट फेकली व भगवंतांना सांगितले, आपण या विटेवर उभे राहा. आईवडिलांची सेवा झाली की मी तुमच्याजवळ येतो. असे म्हणून पुन्हा ते आईवडिलांचे पाय चेपू लागले. भगवंत पुंडलिकाच्या माता पित्याच्या सेवा करण्याने खूप प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, तुला हवं ते वर माग. तेव्हा पुंडलिक म्हणाले, ज्ञान अज्ञान रहित मूर्ख